हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट होत्या की तुम्ही कोणत्या ॲपमधून व्हिडिओ एडिटिंग करता किंवा व्हॉईस ओव्हर देता. आता एडिटिंग करण्यासाठी तर खूप साऱ्या ॲप आहेत. कॅनवा ॲप आहे, VN ॲप आहे, म्हणजे भरपूर 2-3 प्रकारच्या ॲप आहेत. तर तुम्ही त्यातूनसुद्धा एडिट करू शकता. पण मला पर्सनली इनशॉट ॲपमधून खूप सोपं जातं एडिट करण्यासाठी. त्यामुळे पहा, तर इनशॉट ॲप वापरून प्रोफेशनलसारखं व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं ते दाखवत आहे. यात तुम्हाला शिकायला मिळेल की व्हिडिओ कट ट्रिम कसा करायचा किंवा म्युझिक आणि व्हॉईस ओव्हर कसं जोडायचं, टेक्स्ट आणि स्टिकर्स कसे वापरायचे, ट्रान्झॅक्शन्स आणि इफेक्ट्स कसे लावायचे आणि शेवटी यूट्यूबसाठी HD एक्सपोर्ट कसं करायचं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगदी सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये सांगणार आहे. तर चला आपण स्क्रीनवरती जाऊया. तर पहा, सगळ्यात अगोदर तर आपल्याला आपल्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि इनशॉट ॲप ओपन करायचे आहे. तर जर तुमच्याकडं इनशॉट ॲप नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. तिथून तुम्हाला मिळून जाईल आणि माझ्याकडं ऑलरेडी पहिलीच आहे. त्यामुळे पहा, मी स्क्रीनवर इनशॉट ॲप तुम्हाला दिसत असेल. तर चला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पहा, तुम्हाला कॉलेज, फोटो आणि व्हिडिओ हे 3 ऑप्शन दिसत आहे. तर आता कॉलेजमध्ये तुम्हाला थंबनेल बनवता येईल, इथे फोटो एडिट करता येतात आणि इथे व्हिडिओ आहे. तर आपल्याला आता व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा यावर व्हिडिओ आहे. तर आपण व्हिडिओवरती क्लिक करूया. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर असं येतं समोर. त्यानंतर तुम्हाला इथं न्यू प्लसचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला जो कोणता व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर पहा, मी तुम्हाला इथे हा एक व्हिडिओ डेमोसाठी सिलेक्ट करून घेते आणि त्याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. तर पहा, असा इथे व्हिडिओ हा येऊन जातो. आता या व्हिडिओला ऑलरेडी आवाज असल्यामुळे त्याचा आवाज आपल्याला म्यूट करायचा आहे. तर त्यासाठी पहा, व्हॉल्यूमवरती जायचं आहे, तिथे क्लिक करायचं आहे आणि पूर्ण म्यूट करायचं आहे आणि पुन्हा ओके करायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये जो अगोदरचा आवाज होता तो पूर्णपणे म्यूट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण आवाज म्यूट करू शकतो. आता पुन्हा तुम्हाला सांगते मी व्हिडिओ कट कसा करायचा. आता तुम्हाला जर पुढचा पार्ट कट करायचा आहे इतका, तर त्यासाठी पहा, व्हिडिओ इतका चालवायचा आहे आणि जिथे कट करायचा आहे तिथे स्टॉप करून द्यायचे. आता ही सफेद जी लाईन दिसते तुम्हाला, ती त्या लाईनीच्या इकडचा व्हिडिओ आपल्याला कट करायचा आहे. तर ती लाईन जिथपर्यंत कट करायचा आहे तिथेच नेऊन ठेवायची आहे आणि त्यानंतर पहा, स्प्लिट बटनावरती क्लिक करायचे. आता स्प्लिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो पार्ट कट करायचा आहे त्या साईडला क्लिक करायचे, नाही तर दुसराच पार्ट कट होईल. आता पहा, मी इथे क्लिक करते. क्लिक केल्यानंतर हे असं येतं. तर त्यानंतर आपल्याला डिलीट. पहा, पुढचा पार्ट आपला कट झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता. आता मधला पार्ट जर तुम्हाला एखादा पार्ट नको आहे व्हिडिओमध्ये तो कट करायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा सेम असं व्हिडिओ पुढं घेऊन जायचं आहे. आता हा पार्ट नको आहे, इथे स्टॉप करायचं आहे आपल्याला, स्प्लिट, आणि पुन्हा आता कुठपर्यंत आपल्याला पार्ट नको आहे तिथपर्यंत आपला या सफेद लाईनवरती व्हिडिओ घेऊन जायचे आणि पुन्हा स्प्लिट करायचे. आता हा मधला पार्ट आपल्याला नको आहे तर मध्ये क्लिक करायचे आणि डिलीट. आपला मधला पार्टसुद्धा कट झालेला आहे. आता त्याच पद्धतीने इफेक्ट तुम्हाला लावायचे. इथे इफेक्ट भेटतात, खूप प्रकारचे आहेत. पहा, तुम्हाला जो हवा तो तुम्ही इफेक्ट इथे लावू शकता. आता त्यानंतर फिल्टरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला जो फिल्टर हवा आहे, पहा, ब्राईटचा फिल्टर हवा आहे तर कमी जास्त तुम्ही करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ही पाठीमागं जेवढी घेणार तेवढे कमी, पुढे जेवढं घेणार तेवढं ब्राईट. तर खूप प्रकारचे इफेक्ट आहेत, तुम्हाला जो हवा तो तुम्ही लावू शकता आणि ओके करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही इथे
इफेक्टसुद्धा लावू शकता. आता त्यानंतर पहा टेक्स्ट मेसेज. आता आपल्याला इथे वरती काहीतरी नाव लिहायचं आहे. तर पहा इथे टेक्स्टमध्ये जायचं आहे. आता इथे आपण व्हिडिओ म्हणून नाव लिहूया. व्हिडिओ. व्हिडिओ म्हणून नाव लिहिलेलं आहे. ते आपल्याला कमी जास्त आपण करू शकतो. पहा किती मोठं किती छोटं हवं त्या पद्धतीने. तर तुम्हाला सेट कुठं करायचं आहे तर त्या नावावर क्लिक करायचं आहे आणि त्याला जिथे कुठे तुम्हाला सेट करायचं आहे तुम्ही तिथे नेऊन त्याला सेट करू शकता या अशा प्रकारे. आणि इथे ओके करायचं आहे. मतलब हे नाव तुम्हाला सेट झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट मेसेजसुद्धा लिहू शकता. तर त्यानंतर पहा तुम्हाला सांगते मी स्पीड. आता स्पीड व्हिडिओ आपल्याला किती पळवायचा आहे किती स्लो करायचा आहे. आता तुम्ही जर जितकं पुढे जाल तितका व्हिडिओ फास्ट पळतो, जितके मागं जाल तितकं व्हिडिओ स्लो मोशन होतो. तर काही ठिकाणी आपल्याला घरातले ब्लॉगिंग करत असताना व्हिडिओ थोडा फास्ट करून आपल्याला दाखवायचा असतो. त्यावेळेस आपल्याला कमसे कम इथपर्यंत घेऊन जायचा आहे आणि ओके करायचा आहे. म्हणजे तो व्हिडिओ फास्ट पळला जातो. आणि स्लो करायचा आहे तर मागं या अशा प्रकारे आपल्याला करायचे आणि ओके करायचे. त्यानंतर पहा भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला याच्यामध्ये. आता रेकॉर्ड कसं करायचं आहे, ऑडिओवरती जायचं आहे. इथे 3-4 ऑप्शन आहेत. इथे म्युझिक आहे. तर म्युझिकमध्ये तुम्ही म्युझिक लावू शकता. बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर इथे सुद्धा इफेक्ट्स आहेत आणि इथे आहे रेकॉर्ड. आता रेकॉर्डमध्ये क्लिक करायचं आहे. तर रेकॉर्डवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपण या व्हिडिओचा आवाज म्यूट केलेला आहे. तर आपल्याला आता याला व्हॉईस ओव्हर द्यायचा आहे. तर त्यासाठी पहा रेकॉर्डमध्ये गेल्याच्यानंतर हे जे लाल चिन्ह आहे याला क्लिक करायचं आणि आपल्याला जे काही व्हिडिओमध्ये सांगायचं आहे ते आपण बोलायचं आहे. ते रेकॉर्ड होऊन जातं आणि इथे ओके आहे हे ओके करायचं म्हणजे आपला आवाज रेकॉर्ड होऊन जातो. अशा प्रकारे रेकॉर्डसुद्धा व्हिडिओ करायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला यूट्यूबसाठी व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर पहा इथे एक्सपोर्ट नाव आहे. तर हा व्हिडिओ आपण डाउनलोड करण्यासाठी टाकतो तेव्हा एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यातून 1080 चूज करायचे, त्यावर क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट करायचे. यूट्यूबसाठी आपला HD व्हिडिओ छान असा तयार होतो. तर अशा प्रकारे आपण इनशॉट ॲपमधून व्हिडिओ एडिटिंग करू शकता, थंबनेल बनवू शकता, व्हॉईस ओव्हर देऊ शकता. तर खूप सोप्या पद्धतीने यामध्ये करता येते. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत.